उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, समर्थ सेवेकरी, आज गुरुवार आणि रविवार या पुण्यभूमीत स्वामींच्या जनता दरबारातून अखिल मानवजातीच्या निर्माण होणाऱ्या बहुविध समस्येवर मार्गदर्शन करण्याची ही परंपरा स्वामी योगाचे युगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराजांनी मागच्या शतकापासून ही एक आध्यात्मिक परंपरा, सामाजिक परंपरा, अध्यात्म, विज्ञान आणि समाजसेवा याला एकत्र करून सामाजिक बांधिलकी, सामुदायिक सहजीवन, ऐक्य या साऱ्या बाबी देशाचं रक्षण करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. म्हणून यातून देशहित, राष्ट्रहित, समाजहित, नंतर आपलं कौटुंबिक वैयक्तिक जीवन याला विशेष महत्त्व देण्याचं हे प्रयोजन. तथापि आज मातोश्री जिजाऊ साहेबांची पुण्यतिथी आहे. आपणा सर्वांना विदित आहे, ही महाराष्ट्र माता, लोकमाता, हिनं हिंदवी स्वराज्य घडवणारे सुपुत्र खूप संस्कार करून त्यांनी निर्माण केले आणि हो हो म्हणता अवघ्या भारतभर नव्हे जगामध्ये आज छत्रपती शिवरायांचा जीवनादर्श सर्वांपर्यंत पोचवलेला आहे. म्हणून त्यांनी शिवाजीराजे पोटात असतानापासून 9 महिन्याच्या कार्यकालात खूप संस्कार केले. त्यावेळी अनेक ग्रंथ वाचले असतील, रामायण, महाभारत, गीता, भागवत वाचलं असेल, अनेक पारायणं, जप, तप, ध्यानधारणा केली असेल, प्रसंगी हातात कट्यार तथा तलवार घेतली असेल. या सर्व प्रसंगानुरूप होणारे परिणाम, होणारे संस्कार शिवरायांच्या कोवळ्या मनावर झाले. त्यामुळंच ही हिंदवी स्वराज्य टिकवण्याचं सारं श्रेय मातोश्री जिजाऊ साहेबांचं आहे. त्यांचं जन्मस्थान बुलढाणा जिल्ह्यात शिंदखेड राजा या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जिजाऊ साहेबांचं हा जीवनादर्श पाळण्याचं सातत्यानं उपक्रम चालू आहे. आपणही मध्ये मागील काही महिन्यापूर्वी एक सत्संग देखील भरवलेला होता. तथापि उद्या आणि परवा 2 एकादशा आहेत. बरेच लोक भागवत एकादशी ती करतात, ती परवा आहे. उद्या स्मार्त तथा योगिनी एकादशी आहे. या दोन्ही एकादशींचं अनन्यसाधारण महत्त्व भागवत वाचण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून उद्या ज्यांना भागवत ग्रंथ वाचता येईल त्यांनी आपल्या भागवत ग्रंथाचा परिचय करून द्यावा. हा 700 श्लोकी भागवत आहे. 1.5 तास पठणाला लागतं आणि आर्जावून त्या वाचनानं, चिंतनानं जन्मजन्मांतरीचे शाप, ताप, दैन्य, दुःख, उपद्रव, संकट, पितृदोष यासारखे जटिल समस्या या पठणानं निवारण होतात. म्हणून आपण या एकादशीचं अनन्यसाधारण महत्त्व जनमानसापर्यंत आणि नव्या पिढ्यांपर्यंत, उद्या कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी नवी पिढी आहे त्यांनासुद्धा एकादशीचं महत्त्व सांगणं आवश्यक आहे. आजपर्यंत डॉक्टर लोकांचा रिपोर्ट असा आहे की जे एकादशी उपवास करतात त्याला कुठलेच आजार होत नाही, असाध्य आजार त्यांच्यापर्यंत पोचत नाही. म्हणून या साऱ्या बाबी उपवासाचं, विज्ञानाचं,
आणि अध्यात्माचा हा एक समतोल साधण्याचं काम एकादशी हे व्रत करत असतं. त्यानंतर 12 जुलैला आपण विवाह परिचय मेळावा रायगड जिल्ह्याच्या कर्जत गावी आयोजित केलेला आहे. इथे विवाह मंडळ आलेलं आहे. त्यांनी परिचय देऊन कर्जत या ठिकाणी रायगड जिल्ह्यात कोकणातील सर्व सेवेकऱ्यांनी त्या ठिकाणी वधूवर परिचय मेळाव्याला उपस्थिती लावावी. या कार्याचा उपक्रम तुम्हाला माहीत आहे की हुंडा न घेता, सोनं नाणं न घेता साखरपुड्यात मुलामुलींची विवाह पालकांना विचारून पक्के होतात. अलीकडे आईवडिलांना न विचारता विवाह करणाऱ्यांची संख्या कमी नाही, परंतु ते सारं मृगजळ आहे. नशीब 6 महिने ते विवाह टिकतात. कालांतरानं तीच जोडपी त्याच कोर्टात वादी प्रतिवादी म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहतात. हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. हे कुठंतरी कायमचं थांबवण्यासाठी आपण गावोगावी विवाह परिचय मेळावे जर आयोजित केले, त्यात आईवडील आणि ज्या संस्था असतील त्यांनी आईवडिलांची परवानगी घेतल्याशिवाय परवानगी विवाहाला देऊ नये, ही सुद्धा एक नैतिक जिम्मेदारी सर्वांवर आहे. म्हणून आपणाला या विवाह मंडळाविषयी बाकीच्या बऱ्याच बाबी विवाह मंडळातून समजून घेता येतील. विवाह मंडळातून केवळ वधूवर परिचय मेळावा किंवा एवढ्यापुरतं मर्यादित नाही, तर आत्महत्या पीडित कुटुंबियांच्या मुलामुलींचे लग्न ऐरणीवर आहेत. शहीद जवानांच्या मुलामुलींची विवाह सरकार करणार नाही. जे समाजात दिव्यांग आहे, विकलांग आहे, त्यांची लग्न कोण करणार नाही. म्हणून त्या दिव्यांगांनासुद्धा योग्य जोडीदार बघून देण्याचं काम या विवाह मंडळातून सातत्यानं केलं जातं. आणि मागील 2 महिन्यापूर्वी 18 दिव्यांगांचे विवाह 1 रुपया न घेता ते यशस्वी करून दाखवले. आणि गेल्या 80 वर्षात आज तगायत जेवढी विवाह स्वामींच्या कृपेनं झाली, एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की सामाजिक हित आणि सामाजिक बांधिलकीत आपलं स्वतःचा वेळ आणि योगदान हे अपेक्षित आहे. म्हणून या 18 विभागातून आपणाला खूप काही देशाची, जनतेची, गरिबांची सेवा करण्याला एक मुभा, एक पर्वणी करणाऱ्यांना मिळालेली आहे. म्हणून आपण त्यात आवडीनं सहभाग घ्यावा हे कळकळीचं आवाहन. सोबत 18 विभागांपैकी आज मूल्य शिक्षणात काम करणारे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. आपलं वार्धक्य आणि म्हातारपण सुखात जाण्यासाठी घराघरात पुंडलिक श्रावणबाळ तयार झाले पाहिजेत. कॉन्व्हेंटची मुलं कसं वागतात किंवा कसं वागतील हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. त्यांना आईवडिलांव्यतिरिक्त अन्य नातंच माहीत नाही. ते कोण सांगेन? शाळेत शिकवलं जाणार नाही. म्हणून एक कौटुंबिक जिव्हाळा, कौटुंबिक नातं हे देखील या विभागातून संस्कारक्षम करून त्यांना शिकवलं जातं. आत्या कोणाला म्हणतात, मावशी कोणाला म्हणतात, चुलते काके कोणाला म्हणतात, या साऱ्या बाबी कॉन्व्हेंटमधल्या संस्कृतीला विसर पडलेला आहे. त्याचं पुनरुज्जीवन आपणाला संस्कारातून करणं क्रमप्राप्त आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी
प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक प्रतिनिधी आपल्यात आलेले आहेत. आज दिवसभराच्या उपक्रमात आपणाला घेऊन आलेल्या प्रश्नांची उकल आणि त्यांना योग्य मार्गदर्शन आणि त्यांचे अश्रू पुसणं, त्या निमित्तानं ही भारतीय संस्कृती आणि हिचं महत्त्व पुढील पिढ्यांना समजून सांगणं आणि ही संस्कृती टिकवणं ही आपली सर्वांची नैतिक जिम्मेदारी आहे. म्हणून यात आपला उभे असणारे सर्वच प्रतिनिधी आपला वेळ समयदानासाठी आपल्यासाठी आलेले आहेत. हे कोणी पगारी माणसं नाहीत, सामाजिक सेवा, आध्यात्मिक सेवा करणारे सेवेकरी आहेत. म्हणून आपणही यांच्यासारखं तयार व्हावं आणि या देशाची आणि मानवतेची सेवा करण्याची संधी घ्यावी, हे कळकळीचं आवाहन आहे. म्हणून आज दिवसभरात प्रश्न उत्तर या विभागातून आपणाला खूप काही जनतेला आवश्यक असणाऱ्या बाबी, कुलधर्म, कुलाचार, देवी, खंडोबा, गोत्र, नवरात्र, हे कसं घरच्या घरी आणि स्वतः करायचं, उभे असणारे सारे प्रतिनिधी आपणाला सांगतील की तुमची देवी कोणती आहे, खंडोबा कोणता आहे. देवीला वर्षातून एकदा तरी तिच्या मुख्य स्थानावर जाऊन तिला हिरवी साडी, हिरवा खण, ओटीचं सामान, पुरणाचा नैवेद्य, खंडोबाच्या मुख्य स्थानावर जाऊन धोतरपान, उपरणं, सव्वा पाव हळद, पूर्णावरणाचा नैवेद्य, कांद्या वांग्याचं भरीत, हे खंडोबाला अतिप्रिय आहे. तरच ते आपलं काम करतील, तरच आपली अडलेली कामं मार्गी लागतील. अन्यथा आपण जर चुकीच्या मार्गानं गेलात त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून आपण सर्वप्रथम देवी खंडोबा आणि मग महाराजांची कृपा स्वामींची आपल्यावर होती. तुम्ही स्वामी चरित्र वाचक असाल तर त्यातही अनेक पात्रांना आपली देवी खंडोबा माहीत नव्हता. स्वामींनी स्वतः तुळजापुराच्या देवीच्या आविष्कारात बाळप्पाला दर्शन दिलं. अक्कलकोटला येताना खंडोबाच्या मंदिरात का थांबले हे फार तपशिलात सांगण्याची बाब नाही, आपणा सर्वांना विदित असावी. म्हणून आपण या गोष्टी कोणी सांगेल मग आपण करू असं नको. हे उपजत गुणांनी आपणाला माहीत असणं जरुरीचं आहे. म्हणून या विभागातून आपणाला अत्यंत मौलिक माहिती, जी कोणालाही माहीत नाही, ती फक्त सेवेकऱ्यांना माहीत आहे. अनेक पंथ, अनेक संप्रदाय फक्त एकाच देवाचे ढोल वाजवतात, त्यांना देवी खंडोबा याचं काही माहीत नाही. त्यामुळं प्रचंड अडचणी आणि अनेक समस्या अनेक कुटुंबांच्या वाट्याला आलेल्या आहेत. त्याचं निवारण करण्याचं सामर्थ्य या कार्यानं सेवेकऱ्यांपर्यंत पोचवलेलं आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. कृषीच्या बाबतीत अर्धा महाराष्ट्र कोरडा आहे, अर्धा अतिवृष्टी आहे. म्हणून उर्वरित महाराष्ट्रामध्ये अजून पेरण्या नाहीत. तुम्ही पुणे, मुंबई, कोकण सोडलं तर अन्यत्र अजून पाऊस नाही. म्हणून तिथेही पाऊस चांगला व्हावा म्हणून पर्जन्य सूक्ताचं मोठ्या प्रमाणात पठण करावं, वाचन करावं. आपण गेली महिनाभर पश्चिम महाराष्ट्राचं सर्वत्र पर्जन्य सूक्त म्हणत होतो. तिथे पोटभर पाऊस पडला, अतिवृष्टी झाली काही ठिकाणी, केवळ पर्जन्य सूक्त वाचल्यामुळं. आणि वेधशाळेनं परवा महिन्यापूर्वी सांगितलं की अजून 1 महिना भारतात पाऊस पडणार नाही. अटलांटिक सागरावरचं वादळ, उष्ण वारे, काळा ढग एकही भारतावर येऊ देणार नाही. परंतु त्यालाही बाजूला सारत पर्जन्य सूक्त वाचल्यामुळं उर्वरित ठिकाणी जो पाऊस झाला
त्याला सर्वस्वी जबाबदार सेवेकरी पर्जन्य सूक्त म्हणणारे आहेत. म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण पर्जन्य सूक्त उर्वरित भागात म्हणण्याची काटकसर करू नये. खरीप हंगाम तडीत जाण्यासाठी बियाण्याची परीक्षण कसं करावं, माती परीक्षण कसं करावं, पाणी परीक्षण कसं करावं हे कृषी गीतेत सांगितलेलं आहे. याची पानं आपण कृपया चाळावी. शेतकऱ्यांना फसवायला कोण नाही, सगळेच निघाले. खतात फसवतात, बियाण्यात फसवतात, कशात फसवत नाही. पिकही ज्यावेळी द्यायला येतं त्यावेळी भाव कमी करून टाकतात. म्हणून शेतकऱ्यांची गेल्या 70 वर्षात झालेली ससेहोलपट थांबविण्यासाठी आपण आता वेगळ्या दिशेनं शेतीचं महत्त्व जनमानसात पोचवणं क्रमप्राप्त आहे. म्हणून आपण या विभागातून शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांचं मनोबल वाढीत जावं, शेतीचं अन्य महत्त्व समजून सांगावं, तांत्रिक पद्धतीत केलेल्या शेतीचं, नव्या पद्धतीच्या शेतीचं विकास होण्यासाठी मार्गदर्शन नव्या पिढीला करावं. या साऱ्या बाबी या कृषी गीतेमध्ये आणि शेतीच्या पडोशी असणारी सेंद्रिय दैवतं त्यांचा प्रति अमावस्येला केलेला सन्मान हा तेवढाच महत्त्वाचा आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी आरोग्य संविधान म्हणून डॉक्टर लोक आलेले आहेत. इथे प्रति गुरुवार रविवारी असाध्य आजाराला घेऊन कॅन्सर रुग्ण येतात. कॅन्सर बरा करण्याची सारी दवा इथे उपलब्ध आहे. म्हणून आपण श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरी येणाऱ्या कुंभापूर्वी श्री मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल गरिबांसाठी उभं करतो आहे. आणि तिथे देशातून जगातून आलेले अनेक कॅन्सर रुग्ण शीघ्रातिशीघ्र बरे व्हावेत, त्यांना हा दवा उपलब्ध व्हावा म्हणून आपण या साऱ्या बाबी त्यांच्यापर्यंत कशा पोचतील हा विचार करतो आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. वास्तूपण कसं असावं या संदर्भात दिवसभरासाठी हे प्रतिनिधी वास्तुविषयक एक प्रगतीचं आणि धोरणात्मक पाऊल बिना तोडफोड अल्प खर्चात वास्तूचं वास्तूपण जिवंत ठेवण्यासाठी सातत्यानं आयोजकांशी सेवेकऱ्यांशी संवाद साधताय. ज्याला डोकं टेकल्याबरोबर 5-6 घंटे झोप येते ती वास्तू निर्दोष आहे असं समजलं जातं. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की वास्तूचं वास्तूपण कसं टिकवायचं हे ज्ञानदान 1 ते 4 मध्ये घड्याळं बंद पडलेली का नसावीत, आडगळीचं सामान का नसावं, किचनला काळा दगड का नसावा या संदर्भात अधिक माहिती या ग्रंथांमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचा आपण लाभ घेताना या ग्रंथांची पानं चाळावीत. पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार प्रतिनिधी आलेले आहेत. कुठलंही केंद्र तथा वैयक्तिक सामुदायिक कानून संदर्भात काही विचारणा असतील आणि त्यात आपला सारखेपणा असावा यासाठी ही कायद्याची अंमलबजावणी वैयक्तिक कौटुंबिक आध्यात्मिक जीवनामध्ये यांचं मार्गदर्शन कृपया आपण घ्यावं तर ते काम तडीत जातं. एकला चलो रे किंवा एकट्या व्यक्तीनं हे काम करणं अशक्य आहे. म्हणून त्यात सामुदायिक ऐक्य निर्माण होणं हा त्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर पुढचा विभाग इथे प्रशासकीय कामकाज प्रशिक्षण प्रतिनिधींसवेत युवा प्रबोधन प्रतिनिधी, सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी,
स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी, गोवंश विभाग प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी आणि याज्ञिकी प्रतिनिधी, दुर्गा अभियान प्रतिनिधी आणि देशविदेश अभियान प्रतिनिधी, हे 8ही प्रकारचे प्रतिनिधी इथे जर गुरुवार रविवारी जनतेला सेवा देत असतात. त्यामध्ये वादळ थांबवण्याचा हा ध्वज आहे, भूकंप होऊ नये त्यासाठी हे यंत्र आहे. याची फोड करून किंवा सविस्तर माहिती आलेल्या भाविकांनी जर आपण इतरांपर्यंत पोचवली तर तुम्ही बघितलं गेल्या 10-12 दिवसापूर्वी एका देशामध्ये 40 सेकंदात 8-9 रिश्टर भूकंप झाला आणि सुमारे 1 लाख लोक कायमचे नष्ट झाले. अशी अवस्था कुठल्याही देशात होऊ नये म्हणून आपण भूकंप होण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी याचं ज्ञान या विभागाकडे उपलब्ध आहे, त्याचा आपण लाभ घ्यावा. तर शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींकडे सुपूर्द केलेला विभाग आहे. वर्षभराच्या 360 दिवसात सण, वार, व्रत, वैकल्य, कुलधर्म, कुलाचार, देवी, गोत्र, खंडोबा, सत्यनारायण हे सारं भगिनी करत असतात. आणि आज अनेक भगिनी 2 प्रश्न घेऊन आल्यात. एक, कुटुंबातली व्यसनाधीनता कायमची घालवणं. 2, डोक्यावर वाढलेलं कर्ज लवकरात लवकर निपटणं यासाठी आलेले आहेत. म्हणून उभ्या असणाऱ्या भगिनी आपणाला संदर्भात माहिती देतील. शंकराच्या पिंडीवर केलेला अभिषेक ते तीर्थ उभयतांना दिलं, ती व्यसनं कायमची बंद होऊन ती कुटुंब ते सदस्य शाकाहारी होते. तर डोक्यावरचं कर्ज निवारण्यासाठी श्रीयंत्राचं पूजन आपण रोज केलं तर 100% डोक्यावरचं कर्ज हळूहळू खाली येतं. म्हणून आमच्या साऱ्या भगिनी प्रति पौर्णिमेला वाटीभर शेऱ्याचा प्रसाद बनवतात, मराठी 5 अध्यायाची पोथी आणतात, श्रीयंत्र पूजित ठेवतात आणि स्वतः सत्यनारायण करतात. ज्या भगिनी स्वतः सत्यनारायण करत असतील प्रति पौर्णिमेला त्यांनी कृपया हात वरती करावेत. धन्यवाद. ज्यांचे हात वरती नाहीत त्यांना आपण सांगा. म्हणून आपणाला कर्जमुक्तीसाठी, चिंतामुक्तीसाठी, दुःखमुक्तीसाठी या सेवा पुरेशा आहेत. म्हणून याची आपण काच धरताना शाकाहारी राहावं, परान्न बंद करावं. ज्या लोकांच्या घरी किंवा सोयऱ्या-धायऱ्यांच्या घरी खाणं पिणं चालत असेल अशा घरचं अन्न पाणी आपण त्याज्य करावं. चुकून तुम्ही जर अशा घरी काही खाणं पिणं केलं, चहा, पान, भोजन, तुमचं पुण्य त्यांना जाईल. तुम्ही उद्या आम्हाला म्हणाल की आम्ही एवढी सेवा करतो, आम्हाला त्याची फळं का मिळाली नाही. परान्नामुळं आपलं पुण्य दुसऱ्याला जातं. महाभारतकार लिहितात, उठसूट त्या कौरवांचं अन्न ज्यांनी भक्षण केलं असे द्रोण, कृप, कर्ण, विकर्ण, अश्वत्थाम्यांसारखे नरवीर कायमचे पराभूत झाले. विजयश्रीनं पांडवांना माळ घातली. तपशील न बोलतो. आज कौरवांची संख्या भारतात कमी नाही, दुष्कर्म करणाऱ्यांची. म्हणून असल्या लोकांचं अन्न त्याज्य करणं ही काळाची गरज आहे. म्हणून आपण रोज पंचमहायज्ञ करावेत, 3 अध्याय स्वामी चरित्र वाचावेत, 11 माळा स्वामींचा जप करावा. एवढं जरी केलं, म्हणून मागं आमच्यात ते गुरुजींनी सांगितलं जे सेवेकरी आहेत त्यांनी हात वरती करावेत, पण जे सेवेकरी आहेत त्यांनी हे नियम पाळावेत हे त्यांनी सांगितलं नाही. सेवेकरी होणं हे सोपं आहे, मार्गात येणं त्याच्यापेक्षा सोपं आहे, निघून जाणं त्यापेक्षा सोपं आहे.
टिकून राहणं ही महत्त्वाची बाब आहे. म्हणून इथे असणारे लोक टिकाऊ आहेत आणि टिकाऊ राहण्यासाठी हा सारा खटाटो या कार्यातून करणं क्रमप्राप्त आहे, तपशील न बोलता. म्हणून वेळेला विराम करण्यापूर्वी पुनश्च आपणा सर्वांना मनापासून आजच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देऊन आपण हात जोडून प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर सर्वप्रथम भगिनी औदुंबरासमोरून दरबारात स्वामींना नमस्कार करतील, आपल्या जागेवर येऊन बसतील. नंबर 2च्या गेटनं पुरुष प्रतिनिधी समाधी मठाला वळसा घालून, औदुंबराला वळसा घालून दरबारात उभ्यानं नमस्कार करून जागेवर बसतील. आणि मधल्या वेळेत इथे आज गुरुवार आहे, स्वामी चरित्र सारामृताचं सामुदायिक पठण केलं जाणार आहे. तुम्हाला घरी जाईपर्यंत त्याची अनुभूती येणार आहे. म्हणून जे भाग्यवंत असतील ते स्वामी चरित्रात बसतील. आणि महाराष्ट्रात जिथे दुष्काळ आहे तिथे पाऊस पडावा म्हणून आपण इथे संकल्प करू. पर्जन्य सूक्ताचं इकडे वाचन होईल. ज्यांना पावसाची गरज आहे ते यज्ञभूमीत बसते. म्हणून दोन्हीकडे एकाच वेळी इकडे पर्जन्य सूक्त आणि तिकडे स्वामी चरित्र चालू राहील याची कृपा आपण नोंद घ्यावी. म्हणून आपणाला अधिक वेळ न घेता आपल्याला या कामात वेळ पुरेसा हवा आहे. म्हणून वेळेला विराम करून आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.